नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. खरं तर महाराष्ट्रातल्या जवळजवळ प्रत्येक पालकाच्या मनात हा प्रश्न असतोच की आपल्या मुलाच्या शिक्षणासाठी नक्की कोणता बोर्ड निवडायचा. हा एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आहे. चला तर मग यावर सविस्तर माहिती घेऊया. तर मुलांच्या शाळेची ॲडमिशनची वेळ आली की एक प्रश्न हमखास समोर येतो. महाराष्ट्र बोर्ड की सीबीएसई? दोन्ही बोर्ड चांगले आहेत, दोघांची आपापली वैशिष्ट्ये आहेत. मग आपल्या मुलासाठी सर्वोत्तम काय? चला आजच्या या विश्लेषणामध्ये ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. हे बघा, हा निर्णय म्हणजे ना दोन वेगवेगळ्या रस्त्यांमधून एक निवडण्यासारखा आहे. एक रस्ता जातो आपल्या स्थानिक संस्कृतीकडे, आपल्या भाषेकडे, तर दुसरा रस्ता जातो थेट राष्ट्रीय स्पर्धेकडे. आणि ही निवडच मुलांच्या भविष्याची दिशा ठरवते. चला तर मग आधी आपण पहिल्या रस्त्याबद्दल बोलूया, म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्य मंडळाबद्दल. बघूया तरी या बोर्डाची रचना नेमकी कशी आहे, अभ्यासक्रम कसा आहे आणि याचे फायदे तोटे काय आहेत. तर महाराष्ट्र राज्य मंडळाची स्थापना झालीये स्थानिक गरजा लक्षात घेऊन. याचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीच्या वातावरणात, त्यांच्या भाषेत शिक्षणाचा एक मजबूत पाया घालून द्यायचा, जेणेकरून ते पुढे राज्य पातळीवरच्या संधींसाठी एकदम तयार होतील. ह्या बोर्डाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अभ्यासक्रम आपल्याकडच्या विद्यार्थ्यांना समजायला खूप सोपा जातो. आणि हो, मराठीतून शिकल्यामुळे अनेक किचकट संकल्पनासुद्धा अगदी सहज समजतात आणि त्या लक्षातही राहतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना पुढे MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा द्यायच्या आहेत त्यांच्यासाठी तर हा अभ्यासक्रम एक मजबूत पाया तयार करतो. पण मग जसे फायदे आहेत तशा काही मर्यादाही आहेतच. असं म्हणलं जातं की काही वेळा अभ्यासक्रम काळानुसार अपडेटेड नसतो. आणि दुसरा मुद्दा म्हणजे JEE किंवा नीट सारख्या ज्या राष्ट्रीय पातळीवरच्या परीक्षा आहेत त्यांच्या तयारीसाठी हा अभ्यासक्रम थोडा कमी पडू शकतो. बरं, हा झाला महाराष्ट्र बोर्डाचा मार्ग. आत्ता वळूया दुसऱ्या पर्यायाकडे, तो म्हणजे CBSE बोर्ड. हा बोर्ड तर राष्ट्रीय स्तरावर ओळखला जातो आणि त्याची शिकवण्याची पद्धतही खूप वेगळी आहे. CBSE म्हणजे सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. नावावरूनच कळतंय हा एक नॅशनल बोर्ड आहे. याचा अर्थ याचा अभ्यासक्रम संपूर्ण देशात एकसारखा असतो आणि यांचा भर असतो संकल्पना समजून घेण्यावर, पाठांतरावर नाही, आणि अर्थातच स्पर्धा परीक्षांच्या तयारीवर. आता CBSEचे फायदे बघूया. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अभ्यासक्रम थेट नीट JEE सारख्या परीक्षांना डोळ्यासमोर ठेवून बनवलेला असतो. इथे फक्त घोकमपट्टीला महत्त्व नाही तर कॉन्सेप्ट समजण्यावर जोर दिला जातो. यामुळे मुलांची इंग्रजी सुधारते आणि त्यांना देशभरातल्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करण्याची एक मोठी संधी मिळते. पण हो, याची एक दुसरी बाजूसुद्धा आहे. CBSEचा अभ्यासक्रम तुलनेने कठीण मानला जातो. त्यामुळे मुलांवर अभ्यासाचा ताण म्हणजे प्रेशर वाढू शकतं. आणि दुसरं म्हणजे आपल्या स्थानिक संस्कृतीशी आणि मराठी भाषेशी संपर्क थोडा कमी होण्याची शक्यता असते. ठीक आहे, आता आपण दोन्ही बोर्डांबद्दल जाणून घेतलं. आता खरी मजा आहे. चला या दोघांना समोरासमोर ठेवून तुलना करूया, म्हणजे सगळं चित्र एकदम क्लिअर होईल. अगदी एका वाक्यात सांगायचं झालं ना, तर महाराष्ट्र बोर्डाचा फोकस आहे स्थानिक गरजा आणि राज्यस्तरीय परीक्षांवर, आणि CBSEचा फोकस आहे राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा परीक्षांवर. हाच या दोन्हींमधला मूळ फरक आहे. आता हे तुलना बघा, एकदम स्पष्ट होईल. अभ्यासक्रमाचा फोकस पाहिला तर महाराष्ट्र बोर्ड स्थानिक संदर्भावर भर देतो, तर CBSE राष्ट्रीय स्तरावर. परीक्षेची तयारी, महाराष्ट्र बोर्ड MPSC सारख्या राज्यस्तरीय परीक्षांसाठी पाया बनवतो, तर CBSE थेट JEE नीटसाठी तयार करतं. शिकवण्याची पद्धत एका बाजूला पायाभूत आणि स्थिर आहे, तर दुसऱ्या बाजूला संकल्पनात्मक आणि थोडी हाय प्रेशर. आणि सांस्कृतिक जोडणी, महाराष्ट्र बोर्डात स्थानिक संस्कृतीशी नातं घट्ट राहतं, तर CBSEमध्ये मुलांना व्यापक राष्ट्रीय ओळख मिळते. बरं, आता इतकी सगळी माहिती तर मिळाली, पण मग मूळ प्रश्न तोच राहतो, निर्णय घ्यायचा कसा? पालकांनी आपल्या मुलासाठी योग्य बोर्ड निवडताना नेमक्या कोणत्या गोष्टी विचारात घ्याव्यात? चला ते बघूया. एक गोष्ट सगळ्यात आधी लक्षात ठेवायला हवी. कोणताही बोर्ड वाईट किंवा चांगला नसतो. प्रत्येक बोर्डाची आपली एक ताकद आहे. खरी निवड ही आपल्या मुलाची आवड, त्याची शिकण्याची पद्धत आणि त्याची भविष्यातली ध्येय यावर अवलंबून आहे. निर्णय सोपा करण्यासाठी ना आपण 3 गोष्टींचा विचार करू शकतो. 1. भविष्यातली ध्येय काय आहेत, म्हणजे
करिअर राज्य पातळीवर करायचं आहे की राष्ट्रीय स्पर्धेत उतरायचं आहे? 2. आपल्या मुलाची आवड कशात आहे? त्याला ठरवून दिलेला अभ्यास आवडतो की नवनवीन संकल्पनात्मक आव्हानं? आणि 3. त्याला कसं वातावरण मानवेल? स्थिर आणि शांत गतीने शिकायला आवडेल की थोड्याशा हाय प्रेशर वातावरणात? आणि शेवटी फक्त एकच प्रश्न महत्वाचा आहे. बोर्डाच्या नावापेक्षा आपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी काय जास्त महत्वाचं आहे? कारण त्यांची आवड आणि त्यांची क्षमता ओळखून जर निर्णय घेतला तर तोच त्यांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम ठरेल, नाही का?